नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत. नानासाहेब त्यांच्या मित्रासोबत आत गेलेले असतात. आता हे सगळं ऐश्वर्याने पाहिलं असतं. त्या दिवशीच हे काका 1,00,000 रुपये घेऊन गेले होते. पुन्हा काय आले आहे आणि हे दोघंजण एकांतात बोलायला आतमध्ये का गेले असावे म्हणून ऐश्वर्याला खुदबुद असते. ते ऐकण्यासाठी ती दाराजवळ कान लावून उभी असते. इकडे नानासाहेब आणि त्यांच्या मित्रासोबत बोलणं चालू असतं की हे सत्य कुणालाही कळतं कामा नये. पण हेमंतराव म्हणत असतात की मी आता वयस्कर होत चाललो आहे, माझ्याकडनं एवढं सगळं ठेवलं जात नाही, मी तरी किती दिवस जगणार, आता मला हे निवृत्ती हवी, आपण हे सगळ्यांना सांगायला हवं सत्य. तेव्हा नानासाहेब म्हणतात आत्ता तरी कुणालाही सांगता कामा नये, हे आपल्या दोघ्यातच राहायला हवं. ऐश्वर्याने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. असं कुठलं सत्य आहे जे दोघांमध्येच ठेवायचं आहे. आणि तितक्यात तिथे जानकी येते आणि ऐश्वर्याला विचार तू तू इथे काय करत आहे. तेव्हा ती म्हणते आपल्याकडे पाहुणे आले आहेत ना, त्यांना काही चहा कॉफी द्यायची का म्हणून मी विचारायला इथे थांबली होती, बाकी काही नाही, असं लगेच फिरवून टाकते. लगेच जानकी म्हणते ते काका चहा कॉफी काही घेत नाही, फक्त निंबू पाणी घेतात, ते मी घेऊन आले आहे. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे द्या मग, आणि मग ती निघून जाते. जानकी म्हणते एवढं काय असेल ऐकण्यासारखं यांचं बोलणं, इथे का ती कानोसा घेत होती. पुढे ती ओवीला समजूत घालण्याचा प्रयत्न करते, पण ओवी खूप रुसलेली असते. तिला तिच्या आईबाबाच्या लग्नाला बोलवलं नाही म्हणून ती त्या दोघांवरती रुसलेली असते. आता तिचे बाबा तिच्यासाठी तिची समजूत काढण्यासाठी घरी येतात. तिचे डोळे दाबतात आणि तिला म्हणतात मी घरी आलो. पण ती खूप रुसलेली असते. ती म्हणते मला तुमच्याशीही बोलायचं नाही, मी खूप रुसलेली आहे, मला कोणाशी काही बोलायचं नाही. तेव्हा ते तिला जवळ घेतात, गोड बोलून तिला विचारू लागतात अरे बाळा काय झाले ते तरी सांग. ती म्हणते तुम्ही दोघांनी मला तुमच्या लग्नाला बोलवलं नाही आणि एकही फोटो माझा तुमच्या लग्नात नाही, म्हणून मी रुसले आहे, मला तुमच्याशी कोणाशीच बोलायचं नाही, असं म्हणत ती लगेच त्यांच्या मांडीवरनं खाली उतरते, राग भरते. पण जानकी तिला लगेच रागवते, बाबा तुझ्याशी किती गोड बोलत आहे, तुला जवळ घेत आहे आणि तू काय सारखी रुसत आहे, तुझं आज ना खूप अति होते हां, सगळ्यांवरती रुसलेली आहे. तेव्हा ती म्हणते मी कुणाचंही ऐकणार नाही, खूप हट्ट करते आणि म्हणते मला लग्नाला बोलवलं नाही, मी आज कुणाशी बोलणार नाही, असं म्हणत ती तिथून निघून जाते. जानकी म्हणते आज ह्या मुलीने खूपच जास्त हट्ट केला आहे, काय करावं ते कळेना. ऋषिकेश म्हणतो मग तिला लग्नाला बोलवायचं ना, म्हणूनच तर ती रुसली. इकडे नानासाहेबांचा मित्र नानासाहेब घराबाहेर जात असतात आणि त्यांच्या पाठोपाठ ऐश्वर्या पाठलाग करत असते ते काय बोलतं ऐकण्यासाठी. नानासाहेब त्यांना समजवत असतात थोडे दिवस कळ मारा, 35 वर्षापासून लपून ठेवलं तसं थोडं दिवस अजून लपवून ठेवा, आपण आत्ता तरी कुणाला काही सांगू शकणार नाही. आता हे ऐश्वर्याने स्पष्ट ऐकलं आहे. 35 वर्ष. नानासाहेब त्यांच्या मित्राला म्हणतात थोडा दिवस धीर धरा, मी काहीतरी मार्ग काढतो, पण कुणाला त्याच्याबद्दल काही सांगायचं नाही हां, असंही सांगतात. आता ऐश्वर्याला आता 35 वर्षापूर्वीचं काय रहस्य आहे नानासाहेबांचं ते शोधायचं आहे. आता तिने काकांचा पाठलाग करायचं ठरवलेलं असतं. इकडे घरामध्ये ओवीचीच रुसलेली फुगलेली गडबड. सगळेजण विचारतात तिची समजूत निघाली की नाही, आणि जानकी म्हणते अजून तरी नाही, तिने सकाळपासून पाणीही पिलेलं नाही, जेवणही केलेलं नाही. ऋषिकेश येतो आणि विचारतो ओवीला पाहिलंच का, तर ती म्हणते नाही. इकडे सुमित्रा तिचा मोबाईल शोधत असते, कुणास ठाऊक कुठे गेला आहे म्हणून. मग जानकी म्हणते थांबा मी तुम्हाला शोधू लागते, तिथेच तर ठेवला होता, आणि मोबाईल शोधायला दोघीजणी सुरुवात करतात. सगळीकडे बघत असतात. तितक्यात ओवी येते, आजीला म्हणते आजी हा घे तुझा मोबाईल. मग जानकी तिला रागवते, कुणाला न विचारता कुणाचं मोबाईलला हात लावायचं नाही, माहिती आहे ना, तू का घेतला होतास फोन. ती सांगते मला शर्वरी आत्याला बोलवायचं होतं, मी तिला अर्जंट इथे बोलवून घेतलेलं आहे, मला इथे सगळेजण हवे आहे, मला तुमच्या सगळ्यांची एक गोष्ट बोलायची आहे, असं ओवी स्पष्टपणे सगळ्यांना सांगत असते. सगळेजण तिला रागवत असतात, काय काम आहे, तू तिला का बोलवून घेतलं. आता शर्वरी आत्या किती घाईघाई येईल, किती घाबरलेल्या असतील, तू असं का निरोप दिला त्यांना, म्हणून जानकी पुन्हा ओवीवरती रागवत असते. ओवी म्हणते मला ती इथे पाहिजे म्हणजे पाहिजे, मी तिला इथे बोलवलेलं आहे. आता ही हट्टाला पेटलेली ओवी पुढे काय करणार तेही आपण पाहूच. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की तिचा लाडू काका तिथे येतो, गुलाबजाम काका. मग विचारतो काय झालं आहे सगळेजण इथे. तेव्हा जानकी म्हणते तुमच्या ठमाबाईलाच विचारा काय झालं आहे ते, तिनेच सगळ्यांना फोन करून करून घरी बोलवलेलं आहे. मग काका तिच्याजवळ जातो, तिला गुदगुली करण्याचा प्रयत्न करतो, पण बाई काही आज हसायला तयार नाही. इतकी का रुसली म्हणून तिला विचारू लागतात काका. मग ती सांगू लागते की मी आज खूप रुसली आहे कारण मला लग्न पाहिजे. काका म्हणतात तुला आणि लग्न, तू तर अजून इतकी छोटी, इतका छोटा नवरदेव तुला कुठून आणू.
आणि सगळेजण मग हसायला लागतात. "अरे काका, माझं लग्न नाही रे, मला आईबाबांचं लग्न पाहायचं होतं. त्यांनी मला लग्नाला बोलवलं नाही. आता मला ते पाहायचं." इकडे काका त्यांच्या ठिकाणावर पोचलेले असतात. त्यांच्या पाठोपाठ ऐश्वर्याही पाठलाग करत आलेली असते आणि काका वॉचमॅनशी बोलत असतात. "येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवायचं, सगळ्यांची नोंदणी करायची, कोणीही आत येता कामा नये ऑफिसमध्ये," असं बोलतात आणि आतमध्ये जातात. ऐश्वर्या पाठलाग करते हे त्यांना थोडंसं जाणवत असतं. ते मागे वळून पाहतही असतात. पटकन ऐश्वर्या झाडाच्या मागे लपते. काकांना राहून राहून सारखं वाटत असतं की कोणीतरी पाठलाग करतंय, पण कोण ते कुणास ठाऊक. ऐश्वर्या त्यांच्या मागोमाग आलेली आहे हे जाणून घेण्यासाठी की यांचं रहस्य काय. इकडे ठमाबाई आपली रुसलेली. आता तिने एक योजना ठेवली. मला माझ्या आईवडिलांच्या लग्नात फोटो काढायचा आहे आणि त्या लग्नाला मला यांनी बोलवलं नाही म्हणून मी रुसलेली आहे. आता लग्न करायचं. मग सगळेजण तिला हो म्हणत असतात, पण जानकी नाही म्हणते. मग ती एक युक्ती काढते. आपल्या घरात काहीही झालं की कुटुंब कौल घेण्याचा नियम आहे ना. आज मी ठरवलं आहे कुटुंब कौल घ्यायचा आणि मग ठरवायचं आईबाबांचं लग्न होणार की नाही हे कुटुंब कलशच ठरवणार, असं ओवीचा हट्ट. आता जानकी त्या गोष्टीला नकार देत असते, पण लगेचच सगळेजण म्हणतात आपल्या घराची परंपरा आहे कुठल्याही गोष्टीवर कुटुंब कौल घेण्याचा. तिने जर तिची योजना मांडली तर काय चुकीचं केलं. सारंगही तिच्या बाजूने सुरात सूर मिसळत असतो. काय हरकत आहे, आता लग्नाचा वाढदिवस पण येत आहे, त्याच दिवशी आपण ह्या दोघांच्या लग्नाचा बार उडवून देऊया. पण जानकी ऋषिकेशचा विरोध असतो. इकडे ऐश्वर्या तपास करायला आली असती काकांच्या पाठोपाठ. हे काय आहे, आश्रम तर दिसते, त्याच्यावरती PPR आश्रम असं नाव आहे. आता हे PPRचं रहस्य काय. ऐश्वर्या कुणाचं लक्ष नसताना त्या ऑफिसच्या आतमध्ये घुसते. फायलींची चाळचूळ करायला सुरुवातही करते. तितक्यात काकांचा आवाज येतो. पटकन ती खाली लपते. काका त्या ऑफिसमधले मेन हेड असतात. सगळा हिशोब किताब सगळा तेच ठेवतात हे ऐश्वर्याच्या लक्षात येतं. इकडे ती सगळं काही नीट निरखून पाहत असते. PPR आश्रम, आता हे नक्की काय हे जाणून घ्यायचं असतं. ती तिथून पळच काढत असते. तितक्यात तिथे वॉचमॅन येतो. "ताई, तुम्ही आतमध्ये कशा गेला नोंदणी न करता?" तेव्हा ती म्हणते, "मी ह्या गावात नवीन आले आहे. माझ्या मैत्रिणीच्या नातेवाईक मुलगा आहे छोटा, त्याला ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणून मी ते चौकशी करत होते. हे आश्रम कुणाचं काय सगळं काही विचारू लागते." त्या वॉचमॅन म्हणतो, "हे हेमंत पाटलांचं आहे, हे तेच पाहतात." मग ती म्हणते, "पण रणदिवेंचं पण काहीतरी आहे ना इथे." ते म्हणतात, "काही नाही, फक्त ते पैसे दरवर्षी देणगी देतात." पी म्हणजे काय. तेव्हा वॉचमॅनच्या तोंडातून पार्वती असं नाव निघतं. ती म्हणते, "पार्वती म्हणजे काय?" लगेचच वॉचमॅन गडबडतो, "सॉरी, मी आमच्या सरांना बोलवून आणतो, त्यांच्याशीच बोला बरं." ती म्हणते, "नाही नाही, ठीक आहे, मी नंतर येते, मी त्यांच्याशी नंतर भेटेल आणि बोलेल." पण वॉचमॅनच्या तोंडातून पार्वती निघालं. त्यालाही घाम फुटला, कारण हे नाव कुणालाही सांगायचं नव्हतं. ते ह्या बाईला सांगितलं गेलं. तो लगेच आतमध्ये जातो. तोपर्यंत ऐश्वर्या विचार करते, नानासाहेबांचं आणि पार्वतीचं काय कनेक्शन. ही पार्वती नानासाहेबांच्या आयुष्यातली कोण, आता हे ती शोधून काढणार. इकडे कुटुंब कौल घ्यायचा म्हणून ओवी हट्टाला पेटलेली. घरातले प्रत्येकजण तिच्या बाजूनी. काकाही म्हणत असतो, "चालेल, आपण कुटुंब कौल घ्यायलाच हवा. आईबाबांचं लग्न नक्कीच होणार." म्हणून ओवी ही हट्टाला पेटलेली. "आता मला तुम्ही रीतसर आमंत्रण करायचं आणि ते आमंत्रण मी स्वीकारेल तेव्हाच मी लग्नाला येईल. मला लग्न करायचं तुमचं दोघांचं म्हणजे करायचं." ऋषिकेश तिला रागवत असतो. नानासाहेब म्हणतात, "आपल्याला मुलीची समजूत तर काढायची आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल. काही हरकत नाही, आपण कुटुंब कौल घेऊया." मग ऋषिकेशही आता नानासाहेबांसमोर बोलणार काय. सारंग धावत धावत जातो, कुटुंब कलश घेऊन येतो आणि मग सगळ्यांनी चिठ्ठ्या टाकायच्या. आजीही ओवीच्याच बाजूनी. आजीही ओवीला म्हणते, "मलाही आवडेल ऋषिकेश आणि जानकीचं पुन्हा लग्न झालेलं, पण ते दोघं नाही म्हणताय म्हणून कुटुंब कलश तर घ्यावाच लागेल." त्याचा होकार आला की मग ऋषिकेश जानकीलाही काहीच बोलता येणार नाही, असं आजी बोलत असते ओवीच्या सुरात सूर मिसळून. आणि सगळेजण खूप खुश असतात कुटुंब कौल घ्यायचा म्हणून. इकडे हेमंत पाटलांना वॉचमॅन बोलवून आणतो. ती बघा ती बाई असं म्हणता क्षणी ऐश्वर्या आवाज ऐकते, काका आले म्हणून. ती लगेचच चेहऱ्यावरती तिचा पदर घेते आणि काका तिच्या जवळ येतात. "कोण तुम्ही? तुम्हाला काय विचारायचं होतं विचारा." तेव्हा ती म्हणते, "काका, मला
मी मुलाचं ॲडमिशनसाठी म्हणत होते, पण आता मी नंतर येते असं म्हणून ती तिथून लगेच तातडीने निघते. तिच्या मागे वॉचमॅन तिला हाक मारत जातो, अहो थांबा, तुम्ही आमच्या सरांशी बोला. पण ती इतकी जोरात धूम ठोकते, मागे वळून पाहतच नाही. वॉचमॅन म्हणतो, काय विचित्र बाई आहे ती, तुमच्याबद्दल आणि रणदिवेंबद्दल सगळं काही विचारत होती. रणदिवे इथे काय करतात म्हणून तेही विचारत होती. का कुणास ठाऊक ती बाई कोण होती. आता काकांना काळजी पडती, नानासाहेबांबद्दल चौकशी करत होती म्हटल्यानंतर नानासाहेबांना तातडीने ही गोष्ट सांगावीच लागेल. ते लगेच मोबाईल काढतात आणि त्यांना फोन करायला फोन हातात घेतात. इकडे घरामध्ये सगळ्यांची लगबग चालू असते. कुटुंब कौल कौशामध्ये आपापला निर्णय लिहायचा आणि तो त्यात टाकायचा. शर्वरीने स्वतःचाही टाकला. इथे जानकी ऋषिकेश हसत असतात. काय वेळ आली आहे कुटुंब कौलमध्ये काय घेतोय म्हणून हसायला येत असतं ऋषिकेशला. आणि प्रत्येकजण आपापलं मत नोंदवतं. आजी म्हणते, माझंही मत लिही आणि त्याच्यात टाक. असं सगळेजण आपापलं मत त्याच्यामध्ये टाकतात. मग सारंग म्हणतो, सगळ्यांचा कुटुंब कौल आलेला आहे, चला आता निर्णय घेण्याची वेळ. आता जो काही निर्णय येईल तो दादा आणि वहिनीला मान्य करावाच लागेल. असंच बोलतच असताना ऐश्वर्या धावत धावत येते. तिचा धक्का सारंगला लागतो. सारंगचा कुटुंब कौल हातातनं उडतो, तो खाली पडणार. तितक्यात ऋषिकेशनी तो झेललेला असतो. मग ओवी ऐश्वर्यावरती चिडते, काय ग आंटी, तू आमचा कुटुंब कौल पाडलास. तेव्हा ती म्हणते, सॉरी, मी थोडी घाईगडबडीत आत आले, माझं लक्ष नव्हतं. पण ओवी, तो तुमचा नाही ग, आपला म्हणावा. मीही आता तुमच्या घरातलीच मेंबर आहे ना, असं बोलते. आणि सारंगला आपलंसं वाटतं की ते आपल्या घराला आपलं मानते ऐश्वर्या म्हणून, त्याला मस्त वाटतं. आणि लगेच जानकी म्हणते, आपला कुटुंब कौल, मग तू कुठे होती इतका वेळ, असा प्रश्न केल्यावर ती गप्प बसते. पुढे आपल्याला असं दिसेल की सारंग दवंडी पिटतो. ती आता वहिनी आणि दादाच्या लग्नाची. लवकरच लग्नाचा मुहूर्त आणि रीतसर सगळ्या पद्धतीने लग्न होणार म्हणून त्यांनी दवंडी पिटली. सगळेजण आनंदी असतात की लग्न होणार म्हणजे होणार. लग्नाच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच दुसरं लग्न लावायचं ह्या दोघांचं. सगळेजण टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करत असतात. दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या आजीजवळ जाते आणि आजीला विचारते, ते हेमंत पाटलांचं प्रकरण काय आहे. आजी म्हणते, कुठे काय, काही नाही, तू नको त्याचा एवढा विचार करू. पण आता ऐश्वर्या तिला खोदून विचारण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ती एकच प्रश्न करते, पार्वती कोण. आता हे विचारल्यावर नंतर आजीच्या पायाखालची जमीन सरकली. ऐश्वर्याने पार्वतीचा शोध लावला. पुढे जे काय होईल ते पाहण्यासारखं आहे. तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.